म्हणजो नको, तुले सांगून राहिली मी. ते आपली नंदाबाईचं पोरगं नाही का, आपल्या निर्मलाबाईची हे ननद, तिचं मोठं पोरगं नाही ते काय आलं होतं बापा इथं ते. ते काजल नाही का इथं लय दिवस राहिली. हो ना जी, माहीत आहे ना मला निर्मलाबाईची भाषी. काय झालं मग, जुळलं का तिचं लग्न? नाही ना व, त्या पोरीची गोष्ट नाही करून राहिली मी. तिचा भाऊ आहे का नाही मोठा, निर्मलाबाईच्या नंदीचं पोरगं. तर ते इथं आलतं नाही का, 1-2 वेळा आलतं ना बहिणीला घ्यायसाठी. तर ती वाली पोरगी नाही का, तर त्या पोरीची ननद नाही का ते संध्या, तर त्या पोरासाठी गोष्ट चालू आहे म्हणे, करणार आहे म्हणे, जाणार आहे म्हणे पोरीला पाहाले त्या. माय बाई, हो का जी, मला तर काहीच माहीत नाही जी. आता तुम्ही सांगितलं अंजनी बाई म्हणून मला माहीत पडलं जी. आजी पण माय पोरीच्या नंदेचं आता निर्मलाबाईले तर सारंच माहीत आहे हो. तरी पण मग सख्या भासायला दाखवते काही ते पोरगी. तर म्हणे बाई तशी मायाजवळ दाखवतो म्हणे ती पोरगी. दाखव ना म्हणा, चांगली गोष्ट आहे ना, दाखवते तर. आता झाली बाई तिच्यावाल्या गलती त्या पोरीकडून. तशी पोरगी चांगली आहे व, दिसाली गिसाली स्वभावले बरी वाटली मला. एवढी काही हे नाही आहे. राणीची ननद चांगली पोरगी वाटली. आता होते एखादी, असं थोडी आहे. आता माया पोरीकडून नाही झालं का बापा, केलंच ना माया पोरीनं तिच्या मतानं. निर्मलाबाई माझ्याजवळ प्रत्येक गोष्ट सांगते बाई. म्हणे ते बो झालं नाही पाहिजे, पण शकुनीबाईने इकडं तिकडं केलंच ना. बरं आहे शकुनीबाईचं, नाही दुसऱ्याच्या पोरीचं दुःखही नाही समजत, काही नाही. तरी बरं झालं सुनेची बहीणच होय बाई. सर्व गावात पेरलं शकुनीबाईनं त्या पोरीचं, सर्व गावात तर माहीत झालं. आजी शकुनीबाई दिसते तशी नाही आहे अंजनीबाई. मार्याचं पेरण तिकडं, त्याचं पेरण दुसऱ्याचं सांगा तिले पेराले, आणि स्वतःच्या घरचं सुनेले बसू नाही देत. बायाजवळ टल लावते तिच्या मांग. थोडंसं इकडं नाही फिरू देत, तिकडं नाही. उल्लीची उभी दिसली सून का घरात गेल्यावर शिवा देते, लगेच आवाज देते आपल्याजवळ उभी असली का सून. हिच्या काय सुनेले आपण काही पाठ पडवतो का शिकवतो बापा. हिच्या सुनेले भल्ली भेटते. सून जर आपल्याजवळ उभी राहिली का नाही, तिला असं वाटते का माझ्या घराने सांगते का आमच्या विषय भडकवते का काय करते. आणि दुसऱ्याचं सांगा इले पेराले शकुनी बाईले. तिच्या सुनेल शिकवाच नाही लागत हो, ती आमचीच लई हुशार आहे छाया. मग उगस आता तिले दिवस आहे राहायचे बिचारीले. आता ते म्हणे ना, एकडा माझ्याजवळ बसली होती तर म्हणत होती काकू म्हणे काय करता. सोडचिट्टी घेतली ना काही घेतली तर दुसरा करास लागन म्हणे मले. आणि तो म्हणे माझ्या लेकराला चांगला पाहते नाही पाहत, त्याच्यापेक्षा याच्यात जवळ राहायचं ना म्हणे. काय करायचं म्हणे, एकाच्या हातून जिंदगी बरबाद झाली तर जाऊ द्या म्हणे. आता 17 वेळा तेच काम करायचं म्हणे. निघाला चांगला बरं दुसरा, नाही तर मग काय करायचं म्हणे. हे तरी बरं आहे म्हणे, पेदाड खादाडही असला तरी. पण मले तर जास्त हे नाही म्हणे. आता जाऊ द्या म्हणे, अर्ध जीवन निघालंच आहे म्हणे, काढू म्हणे दिवस कसे म्हणे लेकाले. अशी म्हणे बाई समजदार लय आहे बाई ती पोरगी. नाही समजदारगी आहे म्हणा, समजदार आहे म्हणून त्यावाल्या बाईच्या हाताखाली टिकून राहिली ना मग. आता हे लहानच आहे, हेच येता राणीची ननद. आता हे माहित नाही बाई. एवढा स्वभाव आपण पाहिले नाही. आता 2-3 वेळा बोलली तिच्यासोबत. आता गावात आहेस तर आता बोलणं चालणं आहे तर मला तर बरीच वाटली बाई. पण मला नाही वाटत बाई हे श्वेता ऐकन म्हणून. ते नाही ऐकायची होय बाई. श्वेता नाही ऐकत. सध्या नवीन आहे. आता ती मोठी आहे बाई छाया, समजदार. आता लाईनीचं आपण काय पाहिलं, अजून त्याच्या लग्नाले झालेच किती दिवस माय, जमथ्याम 3-4 महिने झाले असं नाही आहे का नाही. नवीन असताना कोणतीच सून नसते करत बाई. आणि ते हे जर शकुनीबाई जास्तच करत, ते कायले ऐकते व. आता छायाले तिले इलाज नाही कोणता. मग तरी गेली होती ना मा यवतमाळले ते पोराला नवऱ्याला घेऊन. राहिलं नाही घनश्याम, त्याला नेट लागला तिकडं सासू सासऱ्याच्या इकडं काम करा न रा न हेन ते इकडं बरं गावात. मग जाऊ दे मग, आपल्याला काय करावं लागते त्याचं वाला. निर्मलाबाईले पोरीले झालीच नाही वाटते सुट्टी अजून. नाही त्या ज्योतीले सुट्टी झाली वाटते. पण त्या पोराच्या नाटकून आहे ना. मग ज्योतीले सुट्टी झाली, तिले होणार आहे वाटते सुट्टी. पण त्या पोराच्या तिले राहा लागन ना. अजून 2-4 दिवस ठेवणार आहे वाटते पोरग. पोराले थोडंसं सांगितलं म्हणते डॉक्टरनं, सुट्टी नाही म्हणते त्या पोराले. आमाई बाई हो का हो.
जाऊ द्या, सर्व चांगलं चांगलं झालं ना. मला तर धाकच वाटला होता बाई, काही म्हणा तुम्ही 7 महिना म्हणल्यावर. जाऊ द्या, सर्व बरोबर झालं ना. आम्ही नले अहो इकडे ते येवा. आय नलू कुठं पाहितो बाप्पा, येटातल्या बायासोबत बोलायला फुरसत नाही हो तुले. आय नले काय म्हणता अंजनी बाई, तुमचं बरं आहे बसाचं काम. मला पाहा लागल ना, आमच्या तिकडल्या बाया जाते का नाही जात. जातो म्हटलं तिकडं त्या मौल्यात. आता तू त्याच्याच इकडं जात माय, आपल्या येटातल्या बायासोबत येतच नाही. तू जाऊ राहते शकुनी बाई, तर तू तिकडल्याच खटल्यात लागली. इकडं काही घेणं देणंच नाही तुये नाही. बायासोबत बोलत नाही का मग तिकडल्या खटल्यात जात तर. काय अंजनी बाई तुम्ही मजा उडवता माई. कोणासोबत नाही बोलली मी, सारस्त सोबत बोलतो बाप्पा. बोलाले काम जरी तिकडल्या मौल्यातल्या बायासोबत करत असन, पण इकडेच बोलतो ना मी. असं थोडी आहे. पोईन राहिली बा म्हटलं धावत धावत. आता काय धावणी केला लावता बाप्पा या वया बिचारी बा. काय हो तुम्ही अंजनी बाई. चालली बाया निघाल्या का म्हणून पाहतो आणि घेऊन जातो थैला. असं जाय बाप्पा, गाई आहे तुले जा. हो बोलीन नंतर तुमच्यासोबत. जाऊ द्या, मध्ये बाया निघाले म्हणजे वावर एक तर नवीन आहे, मला माहित नाही कुठचं होतं. जाय बाप्पा जाय. हिचं तर नवीनच ऐकायला येऊन राहिलं जी आता. हो बाई, मला ऐकू आलं हिचं वाला. खरी आहे का खोटी गोष्ट आहे माहित नाही. आता खरी आहे का खोटी आहे, सारे गावातले लोक बोंबलून राहिले. काही बिनफालतूच बोंबलं तसं. अरे मामाजी तर झोपून नाही वाटते. जवाई होय का? जवाई होय, ये ना, या या या. काही नाही, असंच लेटलं होतं थोडस. या बसा बसा, या बसा बसा जवाई, ये ना, या बसा बसा. आलो होतो का? तब्येत पाणी कशी आहे बा म्हटलं. चला बा मामाजीला विचारून या म्हटलं. बरं आहे का? बरं वाटते का आता? हो बरं आहे ना आता. जवाई बरं आहे, थोडस ते छातीत दुखत होतं त्याच्यामुळे, बाकी काही नाही. बरं आहे. कुठं आपल्या शेताला घ्यायला आली का तुम्ही? नाही राहू दे ना, तिले राहू द्या. तिची इच्छा आहे 2-3 दिवस राहते तर राहू द्या. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं बरोबर होऊ द्या, मग घेऊन जातो तिला मी. राहू दे. तिची इच्छा आहे ना राहायची. टेन्शन नाही घ्यायचं मामाजी. ते सर्व बरोबर होते, टेन्शन नाही घ्यायचं. हो नाही आता टेन्शन नाही घेत जवाई, टेन्शन नाही घेत. होते ते थोडस कमी जास्त. टेन्शन नाही घेत जवाई. अरे मामाजी, लढून काय राहिले? लोड नका बरं. बरं नाही वाटत राहिलं मला, लोड नका. जवाई लय याच्यातून वाचलो जवाई आम्ही. आता नाही लढत. घर बरबाद झालं होतं मायवाला. आता नाही होत. माई पोरग मोठं चांगलं भेटलं जवाई. त्या मानाने देव करू माय जवाई बी लय चांगलं भेटलं मोठं. आता नाही लढत जवाई. लढू नका मामाजी, लढू नका. मी हाव ना आता. सागर भाऊ आहे, मी आहो. तुम्ही फक्त आराम करा आता, टेन्शन नका घेऊ. त्या पोरीने तिची चूक समजली ना, सर्व बरोबर होते. आता लढू नका, आता टेन्शनही नका घेऊ तुम्ही. मस्त आराम करायचा, मस्त राहायचं, खायचं प्यायचं, मस्त राहता. दिले चांगलं पोरं पाहून देऊ मामाजी, टेन्शन नका घेऊ. चालू आहे एका इकडं गोष्ट. ते जर जुडलं ना मामाजी, सगळं बरोबर झालं ना तर मस्त होऊन जाते मग. टेन्शन मग काही टेन्शनच नाही राहत तुम्हाला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता तुमच्या हातात आहे बा. ते पोरगा आहे म्हणे, मला सागर सांगत होतं मले. माझ्या पोरग मोठं सांगत होतं मले. ते पोरग काय म्हणते काय नाही, पण सगळं सांगून दे जा. त्याच्या इकडं म्हणजे समोर जाऊन ते पोटील त्रास नाही झाला पाहिजे. हो सगळं काही सांगू आपण, त्याच्यानंतर पाय टाकतात समोर. ते पोट्ट चालू पोट्ट ते सापडन 1-2 दिवसात. त्याच्यावर लय केसेस आहे मामाजी. त्याच्या बायकोने केस टाकली मग, आणि ते 2-3 पोलीनं अजून केस टाकलेली आहे. यावेळेस पोलिस त्याला काही सोडत नाही. त्याला यावेळेस ना त्याला पक्क हे करणार आहे. भेटून आलो आम्ही. पोलीस साहेब भेटून आलो, सागर भाऊ मी भेटून आलो. ठीक आहे जवाई, ठीक आहे. करा मग आराम. करा, मला तसं बी काम आहे इथं सिटीत. मी म्हटलं चला मामाजीची भेट घ्यावं, कशी आहे तब्येत का आहे. निघतो मग मी आता थोड्या वेळा. चालले का जवाई? एवढ्या लोक जेवण खाऊन घे कर ना मामाजी. मी काय आता नवीन आहे का? भूक लागली तुम्ही स्वतः मागून खातो. एवढं टेन्शन नका घेऊ, मी जेवण करून आलो घरून. बरं मी काय म्हटलं, आराम करा तुम्ही आता, तब्येतीची काळजी घ्या. मी निघतो, मला काम आहे. बरं झालं तुला फोन केला तर. मी म्हटलं तू येतं की नाही येत म्हटलं. मला एकटंच वाटून राहिलं होतं ग घरी. मामा मामी सगळे वावरात गेले आणि आज मी एकटं घरी राहिली. आणि मला माहित नव्हतं तू घरी आहे म्हणून. मग मला रोशन जेवण करायला आला ना त्यांनी घरी, तर तेव्हा सांगे शीतली गेली नाही म्हणे. शीतली पण घरीच आहे म्हणे. नाही मला आज कंटाळाच आला जायचा, मी गेलीच नाही आज. मी म्हटलं कोमलला भेटायला जातो म्हटलं. ते तिकडे नाही राहत, आपण एक वेळा गेलो होतो, तुला दाखवलं होतं. तर रोशन दिसला मला तिथं बसून. आणि त्याच्यात एकटं जाता येत नाही. तो बोलते मग तिकडे कायले जातं, तिकडे कायले जातं. तो अलगच आहे रोशन. तू तर लग्नाच्या आधीपासूनच घाबरते का त्याला? लग्न झाल्यावर काय करशील? आतापासून घाबरते का तू त्याला? आता मी घाबरतो, लग्न झाल्यावर तो मला घाबरत. रोशन नाही घाबरत बाई, तू काही म्हण.
शीतल तुला घाबरणारच नाही, तो अलगच आहे स्वभावले. तर तो तुला 2-4 रट्टे देणार ठेवून पाहिजे. पाहू ना आता कोण कोणाला घाबरते. तर थांब ना, लग्न तर उद्या लय टाइम आहे अजून. तो म्हणते ड्युटी लागल्याशिवाय करतच नाही. तर आम्ही तर दोघं लग्न करू, पण आमच्या घरचे काय करून त्याचीच काही गॅरंटी नाही बाई. तुम्हाला भीती नाही वाटत दोघाला आहे ना? मामी एवढी डेंजर आहे. चंदा मामी, तुला चंदा मामीची भीती नाही वाटत का? नाही ग सोनम, भीती नाही वाटत तर का? भीती तर वाटते, पण आता प्रेम करायच्या वेळेस थोडी नाही या गोष्टी लक्षात येते. आता जाऊ दे, जे होईन ते समोर पाहू. आता मला तर कधीच वाटलं नाही मी रोशनवर प्रेम वगैरे करीन म्हणून, कारण की हा इथं राहतच नव्हता ना. आता तिकडे राहत होता. मग यांचं काहीतरी कांड झालं वाटते, त्यानं काहीतरी केलं होतं तिकडं. मग आला हा गावात. गावात आल्यावर मला वाटलं हा जास्तच हे असत. होतच ना. आता पण मग ते पाहण्यात झालं. सब आली की थोडासा बरा वाटला, बोलण्या चालण्यात असं वाटलं नाही का बा असं असं म्हणून. पण त्याच्या बोलण्यावरून मला आवडला तो. एवढा काही बेकार नाही ग, रोशन चांगलाच आहे. हो माहीत पडलं होतं मला. मामानं सगळं काही सांगितलं. बाई असं असं झालं म्हणे, सांगितलं होतं मला मामानं. अगं ते सांगते चांगले मुलं वगैरे नाही भेटले ना, तर मग त्यांच्यासोबत राहू मग कानी होऊन जाते. याचं पण तसंच झालं. नाही तर मग हा वाला रोशन कानी एवढा बी बेकार नाही आहे, चांगला आहे तसा स्वभावला. मग नाही तर का. आता राहुल दादा, तुला असं वाटते का तो लई हे आहे उडान टप्पू सारखा, नाही गाणे म्हणते तो. पण तो तसा नाही आहे, तो लई चांगला आहे. आता काय माहित मला कसं आहे कसं नाही. तर तू मला त्याचं कशाला सांगते? मला नको शिकू सोनम तू. तुला काय मी बेवकूफ वाटतो का? 10 वेळा तू त्याच्या घराकडून चक्रा मारतो आणि बस स्टॉपवर इकडं तिकडं आणि तो आल्यावर मग नाही पाहत कोणाकडं. तो येतपर्यंत तू नुसती रस्त्याकडेच पाहत राहतो. मला काही समजत नाही का? तू लपून ठेव ना, आम्हाला सर्व समजते. नाही ग, काही पण विचार करते तू. शीतल, तसं वगैरे काही नाही आहे. आणि त्याचं ऑलरेडी कोणासोबत होतं, मी कशाला त्याच्या मागं लागू? अगं तिचं काहीच लग्न झालं, तू काय तेच घेऊन बसली. तर तसं मला तो त्या दिवशी विचारत होता तुझ्याविषयी. माझ्याविषयी विचारत होता? काय विचारत होता ग? जाऊ दे, तुला इंटरेस्टही नाही काय तर जाऊ दे तिकडं. काय करतो विचारून नाही विचारून, तसंही बी तर तू काही मन आहेच नाही त्याच्यात. अगं सांगतो सही, मला नाही इंटरेस्ट, पण सांग ना काय म्हणत होता तो. जाऊ दे ना, सोडते दादाचं. मस्त चिप्स तळ ना सोनम, मस्त तळतो ना. तुला पास्ता बनवून चालतो मी, माझावाला फेवरेट आहे पास्ता. पहिले सांग मग मला तो राहुल काय म्हणत होता माझ्याविषयी. सारखी जागेवर आता इथे अजून घुमवतो, थांबतो. काही नाही म्हणत होता, असंच म्हणत होता. जाऊ दे, चल बरं चिप्स तोडू आपण. आता तू सांगते की नाही सांगत? मारू तुला एक चप्पल मागून. अरे आमच्या गावातली भाषा शिकली वाटते तू, नाही लवकर शिकली. सांग ना ग काय म्हणत होता तो? काही नाही म्हणत होता तो. म्हणे तिचा नंबर दे म्हणे मला, ती आवडते म्हणे मला सोनम. पण तू त्याच्यासोबत चांगली बोलतच नाही ना. मग दिला का मग तू नंबर? नाही मी नंबर गिंबर नाही दिला. नंबर नाही दिला मी सोनम. मी विचारल्याशिवाय, तुला विचारल्याशिवाय कसं नंबर देणार आहे का? म्हणून मी नंबरच नाही दिला. हो का? नाही चांगलं केलं. हा ना, तसं बी तर तुला आवडत नाही तो, मग कशाला नंबर देऊ? असं नाही ग शीतल, माझं कसं आहे ना, असं नाही मला कोणी प्रपोज वगैरे केलं नाही आजपर्यंत. खूप पुरांनी प्रपोज केलं मला. पण नाही का, मी कधी होय नाही म्हटलं आणि मी त्या भानगडीत कधी पडलीच नाही. पण तुला खरं सांगू का, मला हा राहुल माहीत नाही काहून तर ह्याच्याविषयी वेगळंच वाटते. पण माझे बाबा नाही का असे म्हणजे खूप स्ट्रिक आहे माझे बाबा. माझ्या बाबाला असं बिलकुल चालत नाही, खरं सांगतो. आणि राहुल माहीत नाही कसा आहे का आहे तर. आणि मी अजूनपर्यंत असं ना टाईमपास वगैरे, मला असं प्रेम नाही आवडत. तुला खरं सांगायचं तर मला ना प्रेम म्हणजे मग कसं शेवटपर्यंत गेलं पाहिजे सगळं काही. असं म्हणजे अडथळा आहे ते आपल्याला शेवटपर्यंत साथ दिली तर ते प्रेम खरं. नाही तर काय फायदा मग त्या प्रेमाचा? नाही अर्ध्या मधात टाईमपास करा, इकडं तिकडं फिरा ना मग सोडून द्या. मला असं बिलकुल अशा गोष्टीत इंटरेस्टच नाही. माझ्या खूप मैत्रिणींचं असं झालेलं आहे. नाही राहुल दादा तसा वगैरे नाही आहे ग तो. त्या पोरीसोबतही माहिती आहे का, त्याचं एवढं सिरियस नव्हतं. ते लहान वय होतं आणि त्याचं ते वेगळंच झालं. ते बरं झालं म्हणा त्यानं केलं, नाही तर लग्न. ते मोठी बी होती आणि ते चांगली बी नव्हती, म्हणजे तिचं एकासोबत नाही होतं. आणि ते राहुल दादा ना ते झालं बाई त्याचं, कसं झालं कसं नाही तर. तू बोलून तर पाय चांगली, तू त्याचा रागच करतं त्याच्यासोबत, सारखी सुधी वागत नाही, बोलत नाही. मग नाही तर तसं राहुल दादा खरंच स्वभाव मस्त आहे. हे आपले सोनम खरंच मस्त आहे. हो त्या दिवशी बस स्टॉपवर होती ना, तर त्यानंच मला नाही का त्या पुरापासून वाचवलं. नाही तर मला खरंच सांगतो ना, त्या माणसाची एवढी भीती वाटली होती का. कोण होय कोण नाही तर तो एकटीच होती मी बस स्टॉपवर. तर त्यानंच मला असं मजाकी आहे तो, काही पण बोलते बयाड्यासारखा आपण का नाही. असा स्वभावले खरंच चांगला आहे तो. पण माहित नाही कोणता तो गाणी गिनी म्हणते ना, मग मला राग येते त्याचा कधी कधी. अजून काय म्हणत होता तो? बस नंबरच मागितला, दुसरं काही नाही म्हटलं. म्हणे ना अजून काय म्हणत होता मग? बुतीन म्हणत होता तो तुले. काय आहे किती नालायक आहे ग तू. आणि तोही पण नालायक आहे. आता तर बिलकुल नंबर नको देऊ त्याला माझा. आणि तांदळी बुतीन नाही म्हणलं असतं तर मग नंबर द्यायला असतं, चाललं असतं काय. चुपचाप बस बर तू आता शीतल,
चुपचाप बस, तुला चिप्स खायचे आहे, चल मी चिप्स तोडून देतो, चुपचाप बस. काऊन असे करून राहिले गड्या डॉक्टर? आता ज्योतीले सुट्टी झाली म्हणे, ते नर्स सांगे ज्योतीले सुट्टी झाली म्हणे, आणि पोराले काऊन सुट्टी नाही देऊन राहिले, तर काही समजून नाही राहिलं गड्या. सांगत बी नाही ना बरोबर जावा इथे. मामीजी त्याला पिलिया नाही झाला बाबूले. पिलिया नाही झाला त्याला, मग काऊन ठेवलं त्याला काचा? पिलिया नाही झालं तर बाबूले ठेवलं का? मीच म्हटलं होतं तुम्हाला पिलिया झाला म्हणून. पण त्याला पिलिया नाही झाला, त्याला नाही का तिचं ज्योतीचं लवकर सिजर याच्यासाठी करण्यात आलं, तर त्या पोराच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं म्हणून. त्याच्यामुळे नाही का लेकराची कंडिशन थोडीशी सिरियस आहे, त्याच्यामुळे त्याला सुट्टी काही देऊन नाही राहिली डॉक्टर. आता काय सांगावं तुम्हाला, आता म्हणजे सिरियस म्हणजे थोडं वीकच आहे पोरगं. आता तुम्ही का नाही प्रार्थना करा देवाले का सर्व बरोबर झालं पाहिजे लेकराचं. आता एवढा पैसा तर लागून राहिला, पण लेकरू आपल्या हाती लागलं पाहिजे. तिथं सिजर त्याच्यामुळेच करण्यात आलं लवकरात लवकर, त्याच्याचमुळे तिचं पोट दुखून राहिलं होतं, त्या पोराचं नाकातोंडात पाणी गेलं. म्हणून तर एवढे डॉक्टर लोक त्याच्या भोवताल आहे ना. अरे देवा रे, आणि मग जवळ कसंची मग आता पोराले काही होईन तर नाही ना? सर्व बरोबर तर होईन ना जी? तुम्ही तर म्हणे पिलिया झाला म्हणे जी. अरे बाबू, तू तर म्हणे पिलिया झाला म्हणे ना रे बाबू ज्योती. हे तर सांगितलंच नाही रे. त्यावेळेस तुम्ही घाबरून जा एवढे जण, म्हणून सांगितलं नाही मी ना. डॉक्टरनं माहितच आहे ही गोष्ट अजूनपर्यंत. त्याला लागून राहिले इंजेक्शन हे ते देणं चालू आहे, त्याला औषध दिवसात. डॉक्टर तर आता म्हणून राहिले का बा म्हणजे काही सांगून नाही राहिले, देवाली प्रार्थना करा म्हणते डॉक्टर, असेच म्हणून राहिले. आम्हाला ज्योतीले तर काहीच माहित नसन जी. नाही आम्हाला आता माहित पडल्यावर ज्योतीले काय माहित असं? 4-5 वर्षानंतर राहिलं बाई माझ्या पोरीले. नाही असं कसं? देवा चांगलं करजो रे, चांगलं करजो रे बाप्पा. नवीनच ऐकायला आलं बाई मला तर. अरे देवा देवा, दिलं तर दिलं, असं काऊन दिलं रे बाप्पा? चांगलं तर द्या लागत होतं रे. काऊन असं केलं रे बाप्पा? चांगलं ठेव रे बाप्पा त्या लेकराले रे बाप्पा. असं काऊन केलं? तू ना तर झटकात दिला रे बाबू जातील रे. माहित असं काय भरल्यासारखं होऊन राहिलं बाई माय ना तू. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही असे घातल्यासारखे करून राहिले दोघीच्या. माय कुठं मन असं सांगा बरं? मी बाप होय, माय कुठं मन असं? मला अन्न गोड नाही लागून राहिलं मामीजी. हे पण मी सांगू शकून नाही राहिलो, पण आज तुम्ही मध्ये एवढं हे केलं का नाही का मला सांगा लागलो. सांगा रे, लपून ठेवू शकत नाही ना मी जास्त दिवस. आता माहीत पडणं आता का होते का नाही. आता प्रार्थनाच करावं लागणार आपल्याला. मग ते वरच्या हाती आहे सर्व काही, आपल्या हाती काय आहे. तसं ते माय प्रयत्न तर चालू आहे. मी तर म्हटलं जेवढा पैसा लागेल डॉक्टरले तेवढा लावा तुम्ही. पण माय लेकराली बरं करा म्हटलं, चांगलं चांगलं करा म्हटलं. तर डॉक्टर म्हणे आमचे प्रयत्न चालू आहे म्हणे, साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ. जे व्हायन ते होईनच म्हणे. आमचे प्रयत्न चालू आहे म्हणे करणं म्हणे. आमच्याकडून जेवढं होते तेवढं करतो म्हणे डॉक्टर इच्छे चांगले आहे सर्व. चांगले डॉक्टर आहे इच्छे. बाई मा बिंत हे तर बोलतच झालं तिचं बाई. नाही इच्छे डॉक्टर बिक्टर चांगले आहे, दवाखाना की चांगला आहे, नावाजलेला दवाखाना आहे. पण असं नाही व्हायला पाहिजे होतं ना, असं व्हायलाच नाही पाहिजे होतं. अरे देवा, असं काऊन केलं रे तू ना बापा? चांगलं तरी ठेवजो रे बापा त्या पोराले रे बापा. ज्योतीले सांगू घेऊ नका जवाई. सध्या तरी सांगू नका चांगलं होतपर्यंत. नाही तर ते पोट्टी टेन्शन घेऊन पहिले सीजर आहे झालं आहे तिचं. सांगू घेऊ नका. नाही तिने सांगतच नाही आहे, तिने सांगत नाही आहे तसं. डॉक्टर तर म्हणे पेशंटला घेऊन जा म्हणे तुम्ही. ज्योतीला घेऊन जा म्हणे, तिची सध्या दुधाची ते काही जरूरतच नाही त्या लेकराले. त्याला सगळं याच्यातूनच चालू आहे ना, तर तुम्ही पेशंटला घेऊन जाऊ शकता म्हणे. पण माय मन नाही मानून राहिलं ना. मी जर तिला नेलं तर ते मला 17 प्रश्न विचारलं ना ज्योती. मला आणलं घरी, त्याला काऊन नाही आणलं, असं ना तसं. मग माय असं म्हणणं आहे का तिला ठेवास. नाही तर तिला मग हे करून ते लडबड नाही ना. ती पहिलेच का नाही नाजूक मनाची बाई आहे. आणि इथं किती दिवस ठेवते त्या पोराला ना, किती दिवस नाही काय सांगा. आता 15 दिवस ठेवते का 1 महिना ठेवते. आजी पण ज्योती तरी का तिच्या लेकराशिवाय कोणती माई येत असते का जी? लेकराशिवाय उड्डण त्या सर्व काही भेटन त्या पोराले. सर्व इलाज चालू आहे त्याचं. पण ते माय होय ना, ते कशी काय येईल? ते तर त्या दिवशी म्हणे कालही म्हणे रोजच म्हणते ते मला 1 वेळा पाहायचं आहे, 1 वेळा पाहायचं आहे करून. कसंही समजा करतो बाप्पा तिले. काय असं म्हणणं आहे का तिले राहू द्या. जेवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल, पाहिजे मी खर्चाचं काही तेवढं हे नाही. पण आता तिले ठेवतो मी ना, ते राहतो जेवढे दिवस ते पोरगा आहे तेवढे दिवस. बाकी डब्बा पाणी काय आहे तर तुम्ही आणून द्यायचं. तुम्ही काय आमच्या भोवताल फिरता मग. पैशाचं जाऊ द्याची जवाई, आम्ही देऊ लागला तर वरत. असं काही नाही, पण लेकराचं पहिले बरोबर करा बापा. लेकराचं एवढं 4 वर्षाचे 5 वर्षाच्या नंतर झालं ते लेकरू. ते लेकराचं बरोबर करा, पैशाचं नका करू तुम्ही. तिचा बाप आहे ना अजून, आम्ही देऊ, टेन्शन नका घेऊ, पण त्या लेकराचं बरोबर करा बाप्पा. नाही आहे मामीजी, पैसा गिसा आहे माहिती एवढं. आता एवढे वर्ष झाली कमावले तर आहे पैसा. पैशाचं काही हे नाही. समजा लागलेच तर मग मी मागतो तुम्हाला, एवढं काही नाही.
पण मी म्हणलं ज्योतीनं मी थांबतो पोराजवळ जेवढे दिवस ठेवून तेवढे दिवस. आणि तुम्ही मग आई झालं तुम्ही झालं हे सूरज आनंद देत जाईन डब्बा. तुम्ही आमच्या मागं नका राहू बा तुमचे कामं धामं. आणि एवढे जण इथं राहू देत नाही आणि राहणं काही जरुरी आहे नाही. नाही बरोबर बोलत गेलं आहे तुम्ही, हो तुमचंही बरोबर आहे. आणि एवढे जण आपण राहून ना तर ज्योतीला शक येईल मग. तिला असं वाटतं का काय झालं काय नाही. तसं करा मग तुम्ही चाला. आणि तुम्हाला लागलंच तर फोन करा, आम्ही तसाही डब्बा घेऊन येत जा तुम्ही. आणि मी काय म्हटलं पैशा गिशाचं काही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सांग तुम्ही. लेकराचं बरोबर करा पहिली तुम्ही. आणि पाहू देते का चाला बरं मी येतो पाहते बाहेरून पाहू देते ना. हो पाहू घेऊ देते पाहू देते. कसं झालं माई हे व? नवीन नवीनच ऐकायला भेटते बाई. नाका तोंडात पाणी गेलं आणि हे गेलं आणि ते गेलं बाप्पा.